पित्तर ने योहान एक ભિખારી દે બેસ કરત। એક દિવસ पित्तर ने योहान मंदिर में जाता सी। जई ते मंदिर चे दारासी पहुंचीन तई ताहे एक लंगड़े माणूस दे पैसे मागत नांगी। पित्तर ने लंगड़े माणसाचे वाटीन नांगूने आखी, माझे पास तुदय देवदे साठी पैसे नहा, पण जा मांजपा आहाय ता मै तुदय देई। ईसु नावमा उठ ने चालतो होस। लगेंज देवाने ते लंगड़े माणसा दे बेस करी ने तो चालो ने चारी वाठीन कूदो ने देवाची स्तुति करो मंडी। मंदिर चे आंगना में जे लोक आसी ते आखांदे नवाय लागीन। जो माणूस बेस होनो आसी तादे नांगो साठी लगेंज लोकांचो कळप भेगो होन। पित्तरने तांदे आखी, तुमदा ई गोट कसा नवाय लागीन काय, यो माणूस बेस होनो आहे। आमचे सक्तीकल यो माणूस बेस ना होन, पण ईसूची सक्तीकल यो माणूस बेस होन आहे। तुम्हीच रोमन राजा दे आखनो आसी काय, ईसू दे मारू मेला। तुम्ही जीवन देनार दे मारू मेली, पण देवाने तादे मरणामासी जीवतो करून दिन। तुम्ही जानत ना आसी काय, तुम्ही काय करू रहणे आसी, पण देवाने तुमचे काम दई भविष्यवाणी पूरी करो साठी वापर करी। ते साठी आता तुम्ही मन बदला ने देवाचे वाटीन फिरा काय, तुमचे पाप माफ करून देवामा येत। पित्तरने योहान ज्या काय आखत आसी ताखल मंदिरचे सरदार हजड हैराण होन ताचेन ताहे तांदे धरू ठवी ने जेलमा मेलू दिन। पण घणे लोकांहे पित्तरचे संदेशवर विश्वास करी ने ईसूवर विश्वास करी ने ईसूवर विश्वास करणाऱ्याची संख्या वधूने 5000 होऊ जा। दुसरे दिसे यहूदी सरदार पित्तर ने योहान दे प्रमुख याजक ने दूसरे धार्मिक याजकासी घेऊन जाओ। ताहे पित्तर ने योहान दे सुध करी, तुम्ही ये लंगडे माणसा दे कोणाची सक्तीखल बेस करी। पित्तर ने तांदे जवाब आपी, यो माणूस ईसू मसीहाची सक्तीखल बेस होऊन तुमचे पुढे उभा आहे। तुम्ही ईसू दे खांबावर ठोकून दिन, पण देवाने तादे मरणामासी अजून जीवतो करून दिन। तुम्ही ताचो नकार करी, पण तारण मिळवण्यासाठी ईसूचे सक्तीशिवाय दुसरी कची पण वाट नहा। आगेवानांदे नवाय लागीन काय, पित्तरने योहान अले हिम्मत सिंग गोट करत आहात। कसा काय ते जानत आसी काय ये लोक साधारण भन्ने वगरचे माणूस आहात, पण मंगे तांदे आठव याव काय ये लोक ईसूचे हारी रहत आसी। तई ताहे पित्तरने योहान दे बिहवी ने मगे जाऊन दे दिन।